हे नाटक सुरू केलंय खरं, पण आता मलाच कंटाळा आलाय याचा. सारखं एका ठिकाणी बसून राहावं लागतं. जरा पाय मोकळे करायचे म्हणले की खाली मम्मी साहेब आहेतच. दिसत असून पण न दिसल्याची ऍक्टिंग करावी लागते. सारखं स्वतःला सांगावं लागते, बाई मंजू तुला दिसत नाही. देवा, कधी संपणार आहे हे नाटक? कंटाळा आला आता मला याचा. कोण आहे? मंजिरी, अगं मी आहे. पप्पा? काय चष्मा घालून कंटाळा आला काय? अगं मला पण तसंच होतं. मला पण माझ्या चष्म्याचा कंटाळा येतो, पण काढून ठेवता येत नाही ना, दिसतच नाही, काय करणार. अगं असं होणार आहे. आणि डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून सारखा घालूनच बसायचं असं काय नाही. मधून अजून काढायचा, कधी घालायचा. बस. काय म्हणते तब्येत? बरं वाटतंय ना? काही त्रास नाही ना? बरी आहे आता. पप्पा, तुम्हाला बोलायचंय का काही? बोलायचं असेल तर बिंदास बोला. अगं नाही ग मंजू, मी सहजच आलतो तुझी चौकशी करायला. काय बोलायचंय मला? काय नाही. पप्पा, मला दिसत नसलं तरी तुमची शांतता कळते बर का. तुम्हाला नक्की काहीतरी बोलायचंय, निश्चिंत बोला. तुला डोळ्याने जरी दिसत नसलं तरी बापाच्या मनात काय चाललंय हे मात्र दिसलंय बर का. सांगूनच टाकतो तुला. कदाचित मी चुकीचा असेन. तुमच्या त्या वरिष्ठ अधिकारी, काय नाव त्यांचं, पूर्वा पाटील, त्यांचं काय? त्यांच्यात काहीतरी गडबड वाटते मला. म्हणजे? माहित नाही, पण मला काहीतरी वेगळं जाणवलंय. म्हणजे असं का वाटतंय तुम्हाला? तुम्ही तर जास्त भेटला पण नाही आहेत त्यांना. नाही बरोबर आहे, भेटलो नाहीच आहे. एक दोनदा भेट झाली असेल, पण तेवढ्या भेटीतच मला तिच्यावर संशय आलाय. कसला संशय? म्हणजे प्रत्येक वेळेस ती तुझ्या विरोधात कशी असू शकते? आणि प्रत्येक वेळेस सत्यालाच का टार्गेट करते? आणि मला एक सांग, तुमच्या खाजगी रिलेशनचा तिला काय प्रॉब्लेम आहे? का सारखी बोलत असते ती त्याच्याबद्दल? भरपूर प्रश्न आहेत बघ, मला अनेक प्रश्न पडतात. पप्पा, हे असे सगळे प्रश्न मला पडलेत. पण काय आहे ना, त्या माझ्या सिनियर आहेत, त्यामुळे मी काहीच नाही करू शकत. आर्यनची माहिती काढण्यापेक्षा तुम्ही हिची माहिती काढा. हिच्याबद्दल सखोल चौकशी करता आली तर करा. हा म्हणजे हवं तर तू सत्याला विचारून घे. मी पण सत्याशी बोलणार होतो, पण सकाळपासून त्याची माझी गाठच पडली नाही, म्हणून राहिलं. पप्पा, सत्य आलं की मी बोलेन त्याच्याशी. हा. पप्पा म्हणतात ते बी खरंच आहे. पूर्वा मॅडम जरा जास्तच पर्सनल होतात. मंजू, हा? मला वाटलंच तोच विचार करत होतीस ना तू. माझंच चुकलं, मी तुला सांगायलाच नाही पाहिजे होतं. अहो नाही पप्पा, तसं काही नाही. मग आता अजिबात विचार करू नको बरं. शांत बस, विश्रांती घे आणि काही काळजी करू नकोस. आणि तुला काही लागलं ना तर मला सांग. आणि मी सांगितलेलं विसरून जा बहुतेक, विचार करत बसू नकोस. आणि बरं का मंजू, जास्त विचार करू नको, आराम कर.
नाही लागणार ना, एवढा फंड लागणार. अहो पक्ष नव्याने बांधायचा आहे आणि नुसता पक्ष नाही काढायचा आपल्याला, सत्तेत यायचंय. तेच आणि एकदा सत्तेत आलो ना की तुम्हाला डबल पैसा मिळवून देईन मी, काळजी करू नका. हा मी आज माणूस पाठवतो, त्याच्याकडे आजच्या आज 10 कोटी रुपये पाठवा. आजच्या आज. परत मला फोन करायला लावू नका. हा काय झालं बबडे, सकाळी सकाळी एकदम असं तोंड का पाडून घेतलंय सांग? डॅडी साहेब, कारणच तसं आहे. या मूर्ख आर्यनच्या वागण्याचे परिणाम आहे ना आपल्याला भोगावे लागतात. काय झालंय काय आता? नाही, आत्ता काही नवीन नाही केलंय, पण आधीच जे करून ठेवलंय ना ते आपल्याला इथून पुढे हळूहळू मागात पडत जाणार आहे. झालंय काय? त्या मंजूच्या घरी गेले होते मी आज, तिचा जबाब नोंदवण्यासाठी. हा या आपल्या बिंडो आर्यनला वाटलं की ती आता घाबरली असेल, ती याचं नाव कुठेच नाही घेणार, पण नाही, तसं नाही झालंय. तिने जबाब नोंदवताना आर्यनचं नाव घेतलंय स्पष्टपणे. डॅडी साहेब, आर्यनचं नाव घेतलं, नोंदवून घेतलंस तू? कशाला? डॅडी साहेब, मग मी काय करणार दुसरं? अहो माझे पण हात कायद्याने बांधलेले आहेत. आता त्या मंजूने आर्यन विरोधात जबाब दिलाय म्हणल्यावर मला त्याचा तपास सुद्धा सुरू करावा लागणार आहे. कशाला नाव नोंदवून घेतलेस तू? नाव नोंदवलं तपास सुरू होणार, बंदोबस्त लागणार, त्याला बाहेर काढता येणार नाही, त्याला बाहेर जाता येणार नाही. बबडे, तूच आता यातून काहीतरी मार्ग काढ. हो डॅडी साहेब, आपल्या माणसाने माती खाल्ली तरी आपणच ती साफ करण्याची तयारी ठेवावी लागते. म्हणून मी तपास थोडा लांबवलाय. उद्या संध्याकाळपर्यंत मी पूर्ण टीमला वेगळ्या कामात बिझी ठेवणार आहे. तोवर आर्यनला आपल्याला या शहराबाहेर पाठवावं लागणार आहे. नाही, इथे घालवते. ते काम माझं आहे, त्याला बाहेर घालू आणि सगळं शांत झालं की परत बोलू. हो बरोबर आहे तुमचं डॅडी साहेब, पण तुमच्या लाडक्या दिवट्याला सुद्धा हे जरा नीट समजावून सांगा तुमच्या भाषेत, कारण तो या शहराबाहेर कुठेही जायला तयार नाहीये. त्याचं म्हणणं आहे मी सत्य आणि मंजूचा बदला घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही, हलणार नाही. मी हरले त्याच्या समोर. मी किती डोकं फोडून घेऊ आता स्वतःचं? हे बघा डॅडी साहेब, तुम्हीच आता त्याच्याशी बोला आणि काय ते त्याला सांगा. मी सांगतो त्याला, चांगलं समजावून सांगतो. त्याच्या आधी मला त्या मंजिरी वाघमारेला भेटलं पाहिजे. काय म्हणजे तिला का भेटायचं आता तुम्हाला? मुलगी मांडले तिला मी, ते डोळे गेले तिचे. अशा कठीण परिस्थितीत आम्ही तुझ्या सोबत आहोत असा धीर तिला नको का द्यायला, म्हणून भेटायचंय. कसंही जय द्या, देवाची कृपा म्हणून तू आणि सत्या दोघं बी माझ्या पोटाला सोन्यासारखी पोरं जन्माला आलात बघ. आणि तुम्ही दोघं बी गुन्या गोविंदाने राहता ही बघून मला लई आनंद वाटतंय बघ. जय द्या, तसं मी तुमच्या दोघांच्यात कधीच दुजाभाव केला नाही बघ. आणि पण मला असं वाटतंय का सत्याला कसा अख्खा सातारा म्हणतो का नाही, तसंच लोकांनी तुला बी मानलं पाहिजे बघ. अगं काय सपने मम्मी तुम्ही, अगं लोक मान देतातच मला. सत्यादादाचा भाऊ म्हणून मान देतात मला, माझा शब्दच खाली पडू देत नाही अजिबात. ती भुळ लिकरय ग बाई माझं, ती ठाव की मला. पण जय द्या, सत्यादादाचा भाऊ म्हणून मान मिळणं ये ग, आणि जयदीप सुर्वे असा मान मिळवणं ये ग बघ. म्हणजे मला नाही कळालं, काय म्हणतेस मम्मी तू? जय द्या, एक आई म्हणून मला असं वाटतंय का तू पण का नाही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायला पाहिजे. म्हणजे सत्यासारखा दरबार भरवला पाहिजे, लोकांचा न्याय निवाडा केला पाहिजे, लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. अगं मम्मी मला आवडेलच ते, पण मी करणार सगळं ते पण जबाबदारी पडल्यावर. हा बघा, पण एक गोष्ट आहे, सत्यादादाला न सांगता मी काय सुद्धा करणार नाही, त्याला सांगून करणार मी सगळं. होय होय, सांग की, आम्ही कुठं नाही म्हणतोय. पण असं समज का आता तुझ्यावरती जबाबदारी येणार आहे म्हणून. म्हणजे जय द्या,
ह्या टायमाला मी तुला आमदारकीला उभं करणार आहे बघ. बघ की नाही, एकदम तो असा जल्लोषात निवडून येशील आणि जल्लोषात लोकांची कामं करशील. राहशील ना उभा? अगं मम्मी, राहील की उभा. अगं न राहायला काय झालं, मला तर उलट आवडेलच लोकांची सेवा करायला. मला आनंदच मिळेल त्यातनं. वा मम्मी वा, एक नंबर आयडिया काढलीस बघ तू, एक नंबर. पण जयद्या, तुला आमदार व्हायचं असलं ना तर माझी एक अट आहे बघ. पाळशील का? कसली अट? जास्त काही नाही, तुला माझं ऐकावं लागेल. हाय का, ही तुझी अट होय? अगं मम्मी, तू माझी आय आहेस. अगं तू अट न घालता सुद्धा मी तुझा शब्द नक्कीच पाळणार. अजिबात खाली पडू देणार नाही. तू बोल फक्त काय करायचंय, बोल. किती गुणाचं आहे ग ते माझं शिंगरू. सत्या माझं लेकरू कोकरू वागरू आणि तू माझं शिंगरू. बस बस बस, एवढं नको तू करू. मला फक्त तू सांग काय करायचंय, बोल. लगेच मम्मीचं ऐकायला तयार झालं बघ. बोल बोल बोल, पटकन बोल. काय काय म्हणणं तुझं? हे बघ जयद्या, आता तू आमदार होणार आहेस. हा, आता तू इतके दिवस सत्यासोबत होतास. हा, आणि त्याच्या माग माग फिरत होतास. पण आमदार झाल्यावर तुला असं वागून चालणार नाही. म्हणजे तुला तुझी स्वतःची ओळख निर्माण करावी लागेल ना. त्याच्यासाठी माझं ऐकशील तर तू आत्तापासून सत्याच्या माग माग फिरणं बंद कर. त्याच्यासाठी काम करणं बंद कर. भावी आमदार जयदीप सुर्वे अशी तुझी एकट्याची बॅनर लागलेली बघायचीत मला साताऱ्याच्या गल्लीबोळात. काय बोलतीस मम्मी तू? जय काय झालं चिडायला? एवढं काय वेगळं बोलल्या त्या, चुकीचं बोलल्या? बरोबर तेच सांगतायत की. म्हणजे असं काय असं जगा वेगळं मागितलं काय? खंडीभर सोनं मागितलं होय तेव्हा? फक्त त्यांचं एवढं म्हणणं आहे का बाबा सत्यभाऊजींच्या मागे मागे जाऊ नको? हे चुकलं ना तिचं. मम्मी, तू खंडीभर सोनं काय, मला जीव जरी मागितला असताना तरी सुद्धा दिला असता मी. पण सत्यादादाच्या शब्दाबाहेर जाऊन मिळालेली कुठलीच गोष्ट नकोय मला. मग ती आमदारकी काय, राष्ट्रपती पद जरी दिलं ना मला तरी सुद्धा नकोय ते. जयद्या, तू काहीतरी चुकीचा अर्थ काढलायस वाटतं. हे बघ, म्हणजे त्यात हे समजेना का नाही, अजून तुला गोंधळात टाकलंय बघ. म्हणजे अरे आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं. तू सत्यासंगत राहू नकोस. ही अगं किती सारवासारव करशील मम्मी. अगं सत्यादादा किती टेन्शन मध्ये आहे. आणि तो टेन्शन मध्ये असताना त्याला ह्या एका पदासाठी मी एकटं सोडू असं वाटतंय तुला? एवढं ओळखलंस मम्मी तुम्हाला? ते काय नाही, मला नाही जमणार आहे. आणि हे बघ, जे काय आमदार वगैरे बनायचं असेल ना ते तू बन. मला नको या आमदारकी. जय ऐक काय करायचं आता? आता काय पसंत करता बसायचं बे भजन? पण तयारी नाही काही, भजनी मंडप बोलायला लागेल. हे जी मम्मी नेहमी असंच ढकलून देतात मला. नुसतं जयद्या, ह्या टायमाला मी तुला आमदारकीला उभं करणार आहे बघ. बघ की नाही, एकदम तो असा जल्लोषात निवडून येशील आणि जल्लोषात लोकांची कामं करशील. राहशील ना उभा? अगं मम्मी, राहील की उभा. पण जयद्या, तुला आमदार व्हायचं असलं ना तर माझी एक अट आहे बघ. कसली अट? आत्तापासून सत्याच्या मागं मागं फिरणं बंद कर. त्याच्यासाठी काम करणं बंद कर.
जयद्या, काय रे, कुठल्या विचारात हरवलंस एवढा? नाही नाही, विचारात कुठला हरवलं? हे आपलं पोचलोच. सहज. जयद्या, मी ना भाऊ आहे तुझा, ते पण मोठा. तुला ना मी एवढं असल्यापासून ओळखतो. केवढं? एवढं. जेव्हा कधी तुझ्या डोक्यात काय विचार सुरू असतो तेव्हा असंच कुठेतरी कोपऱ्यात जाऊन शांत बसलेला असतोस. त्यामुळे मला कळलंय की 100% काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आता मला सांग. अरे काय नाही दादा, मी विचार करत होतो की यंदा पाऊस जरा कमी आहे. मग पाऊस नाही पडला तर लोकांचा हाल होतील. पाऊस जास्त पडला तर मग लोकांसाठी काय आपण करू शकतो, काय सोयी करता येतील याचाच विचार करत होतो. असं बाकी असं काही नाही वेगळं. अरे असं काय बघतोय मी, खरंच सांगतो तुला. खोटं बोलतोस. खोटं बोलतोस जयद्या. तुझ्या चेहऱ्यावर लिहिलंय. बरं आता सांगशील. तुला ना माझी शपथ आहे, आता खरं खरं सांग काय झालंय. दादा तू शपथ वगैरे काय देतोय? म्हणजे आता तू माझी शपथ मानणार नाहीस? म्हणजे जर मला उद्या काय बरं वाईट झालं तर असलं काय बोलतोस? बर ठीक आहे, तू सांग आता काय झालंय. बोल बोल. ते बोल आता जयद्या, बोल काय झालंय. अरे मम्मी असं का वागते मला काही कळतच नाही रे. म्हणजे आपण दोघं लेकर आहे ना त्याची, आपल्या दोघांमध्येच फूट पाडाय बघती ती. आपल्यामध्ये फूट पाडायला बघते म्हणजे? आता काय केलंय मम्मीनं? मला मग अशी मम्मीनं रूम मध्ये बोलवून घेतलं होतं. तिला आमदार बनवायचंय मला. तुझी जागा द्यायची मला. मला म्हणली सत्यदादासारखं व्हायचं असेल तर आत्तापासून दरबार तू चालू. वाईट वाटलं रे मला. दादा हसतोस काय तू? अरे मग हसू नाही तर काय करू बाळा. हे बघ, आपण लहानपणापासून एकत्र आहे. मम्मीचं सोड, बाहेरच्या तरी कित्येक लोकांनी प्रयत्न केला आपल्यात फूट पाडायचा, पण फूट पाडू शकले का ते? नाही ना. जमलं का त्यांना? भावा, आपली ना राम लक्ष्मणाची जोडी आहे. त्यामुळे कुणी किती बी जोर लावला ना आपल्याला वेगळंच करू शकत नाही. त्यामुळे ह्या गोष्टीचं टेन्शन नकोच घेऊस. आता तू कसला विचार करतोस? जयद्या, मी हाच विचार करतोय की मम्मीनं तुला जी काय ऑफर दिली ना, म्हणजे आमदारकीची ऑफर दिली ना, त्याला तू होय म्हणावस. अरे काय बोलतोस तू? अरे दादा, मला राजकारणातला र सुद्धा येत नाही. आणि हे बघ, तू साताऱ्याचा वाघ आहेस. अरे लोकांचा विश्वास आहे तुझ्यावर, आणि मी जर तुझ्या जागेवर गेलो ना तर लोकांना प्रश्न पडेल का? बरं लोकांचं बी जाऊ दे दादा. असं जर काय झालं का नाही तर मम्मी अजून फूट पडेल आपल्या दोघांच्या. अरे जयद्या, मम्मीचा तर तू विचारच करू नकोस. हे बघ, मम्मीच काय कुणीच आपल्यात फूट पाडू शकत नाही. ते डोक्यातनं काढून टाकतोस. आणि लोकांना तर अजिबात काय वेगळं वाटणार नाही. त्याची काळजी तर करूच नकोस. मी सांगतो ते ऐक. हे बघ, मला काय राजकारण करायचं नाही. मला कुठल्या निवडणुका लढवायच्या नाहीत. मला कुठल्या सत्तेत बी जायचं नाही. मला ना फक्त लोकांची सेवा करायची, लोकांची मदत करायची. आणि अशी संधी जर तुला मिळत असेल तर त्याचा फायदा घे ना. राजकारण शिक. शिकायला किती वेळ लागणार आहे तुला? पण जर तुला संधी मिळते माझ्यासारखी लोकांची सेवा करायची तर कर. कारण जयद्या, मला मनापासून बरं वाटेल जेव्हा अख्खा सातारा तुझं आणि माझं नाव जोडीने घेईल.
अरे तू याडायस काय जयद्या? यात काय रडण्यासारखं आहे? रडू नको. अरे माझा भाऊ आहेस ना तू. ओ जयदीपराव, बस. अरे नको रडू. कमला, अरे मग जरा हस ना. कशावर मी रडतोस कर तू? थँक्यू ब्रदर, थँक्यू ब्रदर. सत्या, काय करायचं ठरवलंयस तू? कशाबद्दल? मंजरीबद्दल. बिचाराची डोळे गेले बघ. हे ऐकल्यापासून का नाही माझं मन लई बेचैन झालंय. सारखी तिची काळजी वाटते मला. दुसरा एखादा चांगला डॉक्टर बघून कन्सल्ट करणार आहे. पर हाय का आता? अरे ती डॉक्टर तर सांगून गेली की तिला आता कधी दिसणार नाही म्हणून. मग दुसऱ्या डॉक्टरला विचारून काय उपयोग आहे? हे बघ सत्या, मला असं वाटते का तू आता सवय करून घे आणि तुझ्या सत्ताच्या मनाला ठणकावून सांग का मंजिरीला कधीच दिसणार नाही म्हणून. पण मला तर त्याची भलतीच काळजी वाटायला लागली बघ. कसली? म्हणजे हे बघ, तिला आता दिसत नाही आणि जर ती जिन्यात अशी चालत आली आणि चुकून तिचा तोल गेला आणि ती पडली तर काय? बस. वाघमाऱ्यांच्या बाबतीत तुला कायम निगेटिव्ह विचार का करायचा असतो का? त्यांना दिसू लागल, त्या बऱ्या होतील असा चांगला पॉझिटिव्ह विचार का नाही करत तुम्ही? मंजू, मंजू, तात्यासाहेब, मंजू कुठे कुठे माझी लेक कुठे मंजू? ए, तू परत का आलायस इथं? कालच माझी माझी मंजू, माझी मानस कन्या, तिला भेटायला आलो मी. मंजू, ते एका गुंडाने मसाल्याच्या कंपनीत तिला बोलवलं होतं आणि ती तिथं गेली आणि तिच्या डोळ्यात मसाला टाकला त्यांनी. तिथंच तिचे डोळे गेले बघा. डॉक्टर म्हणले का कवा दिसताना ती कायमची अंदाजी झाली. नाराज आहे मी तुमच्यात, बोलू नका अजिबात. याचं मी समजू शकतो. तुम्ही तरी मला सांगायचं, तुम्ही तरी मला सांगायचं नक्की काय घडलंय ते. कोण नराधम, कोण तो गुंड, त्याने मसाला फेकला माझ्या मंजूच्या डोळ्यात. मला सांगायचं, त्याला तिथेच पकडला असता, त्याचा जीव घेतला असता तिथे. काय झालं असेल माझ्या मंजू? मम्मी, यानं लईच वाईट वाटतं. काय करू? पाणी देऊ का पटकन? का चहाच करू आल्याचा? हे बघ सत्या, तुझं माझं भांडण आहे. तुझी माझी दुश्मनी आहे, मी समजू शकतो. पण माझी मानस कन्या, माझी मानलेली मुलगी मंजू, तिची अवस्था काय झाली असेल मला कृपया बघू दे. मला तिला बघू दे. कुठे आहे ती? कुठे आहे? कुठे ती? हा, वर आहेत त्या. चल. त्यापेक्षा मध्ये बोल. काळजीने विचारले मी. एवढं काय? जिथं डोसकं चालवायचं तिथं चालवत नाही तिथं बोलत असतेस बघ तू. आता मी काय केलंय? अगं सपने, तू तर गोष्टी करायची का नाही? आणि तात्यासाहेबांना कळवायला पाहिजे होतं आपण. बघ आता ते माझ्यावर नाराज झाले. आता माझं मंत्रीपद जाते बघ. हा, मग मला तरी कुठं मिळणार? स्वतःच पडले. चहा घेऊ चला. हा, गरम कर जा. पप्पा जे बोलले त्यात तथ्य नक्कीच आहे. पण या पूर्वा पाटील मॅडमची माहिती काढायची कशी आणि कुणाकडून?